चालतंय सगळ्यांनी मोठ्यानं होय महाराजा म्हणायचा. जो म्हणाचो नाही त्याचा जय जवानवरती प्रेम नाही. जय जय महाराजा, 12 गावच्या 12 राठीच्या 12 वैवाटीच्या महाराजा. सालाबाद प्रमाणे गोविंदामध्ये दहीहंडीचा उत्सव लवकरच सुरू होतो ना महाराजा. सगळीकडे महाराष्ट्रात त्याची तयारी म्हणजे सराव शिबिरा जोरदार चालू होतात महाराजा. आज महाराष्ट्राची शान असलेला दहीहंडी पथक म्हणजे आमच्या जोगेश्वरीचा राजा म्हणजे जय जवान पथक ह्याची हैसर आजपासून दहीहंडीच्या सरावाचा प्रारंभ होता महाराजा. माझे सगळीकडे गेलेले गोविंद हे धडधाकट परत आपापल्या घराकडे येऊ दे महाराजा. जय जय ते दहीहंडी फोडून जातले त्याचा पहिला बक्षीस त्यांकाच मिळाले महाराजा. आणि आतापर्यंत महाराष्ट्राची शान म्हणून ओळखलं जाणारं जय जवान या दहीहंडीचा जो पथक ह्याचा महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर अख्ख्या देशाच्या पटलावरती त्याचं नाव होऊन त्यांना सुख समृद्धी भरभराट देऊन सगळ्यांका दीर्घायुष्य दिले महाराजा. समजा कोण उभं राहतं, आडवं कर, आडवं गेलं तर उभं कर, वडाची साल पिंपळाला, पिंपळाची साल वडाला, त्याचे दात त्याच्या गाच्यात घालणे महाराजा. अंधार मेळाचं आणि 12 पाचाचं गणित 1 कर, 1चे 21 कर, 5चे 25 कर, असलेल्या नसलेल्या सगळ्यांका सुखी ठे आणि आमच्या जय जवान या दहीहंडी पथकाचं नाव अख्ख्या जगात प्रसिद्ध होऊ दे रे महाराजा. तसाच हैसर आमच्या नाशिक रेंजरचे प्रो दहीहंडी जी होता त्याचे मालक आहेत आमचे शेळगे साहेब, प्रतीक शेळगे. आणि हैसर हे सगळे हंडे लावलेले आहेत. आज 10 हंडे लावलेले आहेत. आता 11 ह्या वर्षी 11 आणि आमच्या जय जवान पथकात 11 कोटीचा बक्षीस मिळाले रे. आणि हा 11 दहीहंडीचा जो मान ठेवलेला तो भगवान श्रीकृष्णान मान्य करून घ्यायचो रे महाराजा. धन्यवाद आमचे मित्र संदीप ढवळे, कुणाल सरमळकर आणि बाकी आमचे सगळेच माझे गाववाले हे सगळ्यांनी मला बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि दरवर्षी बोलू आम्ही दरवर्षी येईल. धन्यवाद. गोविंद पथक होतं आणि या जय जवान गोविंद पथकाला शेवटच्या 16 संघामध्ये आणण्यासाठी नव्हे तर खास आपण बोलतो ना आपल्या घरातला संघ आपल्याकडेच राहायला पाहिजे, ज्याच्यासाठी जे काही लागेल साम दाम दंडभेद या ठिकाणी दाम इतका मोजला गेलेला आहे की त्याची कल्पना आपण करू शकणार नाही. आणि ते दाम टाकण्याची ताकद या सर्व जेवढे 16 संघ मालक होते त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट आणि सर्वात उत्तम फक्त आणि फक्त जय जवान परिवारासाठी ज्यांनी बोली लावली ते आपले PRS इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यासाठी आमच्या जय जवान परिवारातर्फे आणि बजरंगबली आपल्याला. आणि तुम्हाला अजून एक विनंती आणि एक सांगू इच्छितो की फक्त प्रतीक शेळके साहेबच आज आपल्या जय जवान परिवाराच्या प्रेमात नाहीये. ज्या व्यक्तीच्या ठिकाणी आणि ज्याने या दहीहंडीला मोठं केलं ते आपले सन्माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब आणि युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक साहेब यांची सुद्धा या जय जवान परिवाराच्या पाठीमागे या 16 संघामध्ये खेळण्याची सर्वात मोठी इच्छा होती. आणि त्यांनी सुद्धा जरी ते आज येऊ शकले नसते तरी त्यांनी सुद्धा आपल्या संपूर्ण जय जवान परिवाराला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि या शुभेच्छा कधी खाली जात नाहीत. त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या पूर्वेजी सरनाईक साहेब, प्रतापजी सरनाईक साहेब आणि आपले संघ मालक प्रतीक शेळके साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. साहेबांनी अगोदर सांगितलं की मी बोलणार नाहीये, मी फक्त करून दाखवतो आणि त्यांनी करून दाखवलेलं आहे. त्यांनी आपल्याला सर्वोत्कृष्ट बोली लावून आपण त्या प्रो मध्ये तर आलेल्याच आहे. त्यांनी फक्त एक इच्छा व्यक्त केलेली आहे संदीप सरांकडे की मला या गोविंद पथकाची जी हॅट्रिक चुकलेली आहे ती हॅट्रिक या वर्षी पूर्ण होईल अशी त्यांनी अपेक्षा आपल्या सर्वांकडे केलेली आहे. सर्वप्रथम आपण घराने घालून घ्यायचं आहे.
या ठिकाणी